नमस्कार फ्रेंड्स, एकताच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे स्कूल टिफिनसाठी बेसनचा पोळा। तर हा पोळा मी बनवलेला आहे कारण की आज खूप गडबड झाली आहे कारणाने झटपट अशा पद्धतीने मला टिफिन बनवायचा होता। तर मी झटपट अशा पद्धतीने झटपट रेसिपी बनवलेली आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि फुल टिफिन हा फिनिश होऊन घरी परत येणार आहे कारण माझ्या मुलांना बेसनचा पोळा आणि चपाती आणि सॉस त्याच्यासोबत खूप आवडते। तर तुम्ही देखील रेसिपी ट्राय करून बघा। चला तर मग व्हिडिओला आपण स्टार्ट करूयात। एका बाउलमध्ये मी 1 वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 2 मिरच्या घेतल्या होत्या, त्या देखील मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत। तुम्हाला हवे त्या प्रमाणात तुम्ही मिरच्या घेऊ शकता। आणि त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट, चवीपुरते मीठ। नंतर त्यामध्ये आपण ओवा ॲड करायचा आहे। एक अर्धा चमचा ओवा ॲड केलेला आहे। नंतर हवे त्या प्रमाणात आपण पाणी घ्यायचं आहे। पाणी थोडं थोडं करून यूज करायचं आहे। आपलं पीठ अगदीच पातळ असं नाही झालं पाहिजे। तर पीठ आपण सर्व मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये अशा प्रकारे आणि त्याची गुठळी नाही होऊ द्यायची आहे। तर पूर्णपणे पीठ असं पातळ झालं पाहिजे व्यवस्थित। बेसनचा पोळा बनवण्यासाठी अगदी छान प्रकारे आपलं बॅटर तयार झालेलं आहे। गॅसवरती आता आपण तवा ठेवणार आहोत। तवा गरम चांगला झाला की त्याच्यावरती आपण तेल असं पसरून घ्यायचं आहे। तेल चांगल्या प्रकारे पसरून घ्यायचं आहे। नंतर जे बॅटर आपण बनवलेलं होतं ते तव्यावरती पसरवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण तव्याला हलवू शकतो जेणेकरून आपला जो बॅटर आहे बेसनचा तो चांगल्या प्रकारे तव्यावरती पसरला जाईल आणि बेसनचा पोळा अगदी चांगल्या प्रकारे पातळ अशा पद्धतीने होईल। म्हणूनच आपण जाडसर असं पीठ ठेवायचं नाही आहे। जास्ती करून पातळ केलं तर आपलं बॅटर खूप छान प्रकारे आपला पोळा तयार होतो बेसनचा। तर चांगल्या प्रकारे बेसनचा पोळा असा पसरलेला आहे तव्यावरती। नंतर आपण त्यावरती तेल ॲड करायचं आहे। चारी बाजूनी पूर्ण अशा राऊंड पद्धतीने तेल ॲड करायचं आहे थोडंफार। तर छान प्रकारे वरून पण दिसतंय तुम्हाला की ते शिजलं गेलेलं आहे। तर हे आपण हळूवारपणे अशा पद्धतीने पलटून घ्यायचं आहे जेणेकरून दुसरी साईड देखील चांगल्या प्रकारे शिजली जाईल, भाजली जाईल। तर बघू शकता अगदी ब्राऊन असा कलर आलेला आहे पोळ्याला। खूप छान प्रकारे शिजला गेलेला आहे आपला पोळा। नंतर आपण दुसरी साईड देखील आपली शिजलेली आहे। बघा छान प्रकारे फ्राय झालेली आहे, भाजली गेलेली आहे तव्यावरती। अगदी कमी तेलामध्ये आपण हे बनवलेलं आहे। तेलकट जास्त बनवायचं नाहीये आणि मुलांना हे खायला खूप छान आणि आवडतं देखील। तर आणि हे भज्जीसारखं लागतं। तर आपला पोळा हा तयार झालेला आहे आणि पोळा बनवताना जर तुम्ही झाकण लावून ते केलं तरी देखील खूप छान होतं। खूप छान प्रकारे जर जाडसर बनवला असेल तर ते खूप छान प्रकारे शिजलं जातं। तर अशा प्रकारे तुम्ही झाकण लावून देखील तुम्ही बनवू शकता। म्हणूनच हा मी एक व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे। तर अशा प्रकारे देखील बघू शकता तुम्ही खूप छान प्रकारे आपला बेसनचा पोळा शिजलेला आहे आणि भाजलेला आहे, ब्राऊन कलर आलेला आहे। तर बेसनचा पोळा आणि चपाती मी टिफिनला आज दिलेले आहे। तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स। आणि खूप टेस्टी होते, असं वाटतं की आपण भजीच खातोय। त्यामुळे हा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पुन्हा भेटू फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।